नमस्कार, मी सायली मराठे. आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे भुदरगड तालुक्यातील बारवे या गावामध्ये. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्राचीन असं शिवमंदिर या बारवे गावामध्ये आहे. आणि भारतातील जी प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग आहेत, या 12 ज्योतिर्लिंगांच्या वरूनच साधारण बारवे हे या गावाचं नाव पडलेलं असावं असं सांगण्यात येते. या मंदिराचं वैशिष्ट्य, या मंदिराविषयीची अधिक माहिती आपण आज या निमित्तानं जाणून घेणार आहोत. मंदिराचं सध्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. या मंदिराची कालांतरानं पडझड झालेली आहे आणि याचं आता पुन्हा एकदा नव्यानं नूतनीकरण, जे शिवलिंग आहे ते तसंच ठेवलेलं आहे आणि बाजूनं त्याच्या ज्या भिंती होत्या, छोटी छोटी जी मंदिरं होती ती आता पुन्हा नव्यानं करण्याचं काम होतं. या खोदकामामध्ये काही असे जुने दगड शिल्पकृती सापडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावर कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नेमकी कशी म्हणजे कोणती चित्र आहेत असं सुस्पष्ट नाही दिसत, पण व्यक्तींची, माणसांची अशी चित्र कोरलेली आहेत असं दिसतं. पूर्वी हे सगळं शिल्प असं कोरलेलं असायचं, कोरीव काम असायचं आणि ते या खोदकामामध्ये प्राचीन शिल्प इथं सापडतायत. या मंदिराच्या सभोवती असे हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. या बाजूला 6 आपल्याला इकडे दिसतात. मंदिराच्या डाव्या बाजूला 6, मंदिराच्या उजव्या बाजूला 6 अशी ही प्राचीन शिवलिंग इथं आहेत. आणि इथं या मंदिराची आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते की ही पांडवांनी एका रात्रीमध्ये हे सर्व मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराचं काम एका रात्रीमध्ये केलेलं आहे अशी आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते. आपण पाहतोय काही नवीन जे खोदकामामध्ये शिल्पकृती सापडलेल्या आहेत त्याच्याही काही आपण प्रतिकृती पाहण्याचा प्रयत्न करू. आपण आता पाहिलं मंदिराच्या सभोवताली हे जे 12 ज्योतिर्लिंगांचं प्रतिकृती इथं आपल्याला पाहायला मिळते. या डाव्या बाजूलाही 6 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. कालच महाशिवरात्री झालेला आहे. मोठा उत्सव सर्वच शिवमंदिरांमध्ये होतो. अगदी त्याचप्रमाणे अतिशय मोठा उत्सव याही मंदिरात होतोय. गेली कित्येक वर्ष ही परंपरा सुरू आहे. या भागातील अनेक भक्त या उत्सवासाठी येत असतात. आज महाप्रसाद होता. या महाप्रसादाचाही लाभ घेण्यासाठी हजारो भाविक इथं सकाळपासून येत आहेत. अतिशय गर्दी या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती. इथं आपण पाहतोय या शिवलिंग आहेत. याच्या इथं आधी छोटी छोटी मंदिरं होती आणि पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं कामकाज आता इथं सुरू आहे. या मंदिराची अधिक माहिती आपण आता काही इथं जुने जाणकार मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सायली मराठे. आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे भुदरगड तालुक्यामधील बारवे या गावामध्ये. काल महाशिवरात्री झाली. या महाशिवरात्री निमित्त आज या महाशिवरात्रीचा भव्य असा इथं महाप्रसाद असतो. या आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच गावांतील लोक भक्त या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आज इथं जमतात. या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे अतिशय प्राचीन असं 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर या बारवे गावचं मंदिर आहे. मला वाटतं साधारण बारवे हे नाव ह्या 12 ज्योतिर्लिंगांवरूनच पडलं आहे असं मागच्या वेळी आपण गुरुजींच्याकडून माहिती घेतली होती. सध्या माझ्यासोबत राजाराम इंगळे गुरुजी आहेत. आपण गुरुजींच्याकडूनच आणखीन काही माहिती जाणून घेता येते का ते पाहूयात. जुने जाणकार जर असतील तर आपल्याला अशा ऐतिहासिक प्राचीन गोष्टींची माहिती चांगल्या प्रकारे मिळते. गुरुजी, आपण मागच्या वेळी छान माहिती तुमच्याकडून घेतली होती आणि तुम्ही काय म्हणतात, तुमचं वय पाहता तुम्हाला खूप माहिती आहे. या गावातले जुने तुम्ही आहात, तर या मंदिराविषयी अधिक माहिती आमच्या प्रेक्षकांना थोडीशी सांगा. या मंदिराच्या बाबतीत म्हणजे तसा लिखित इतिहास होता आमच्याकडे कोणाकडे काही मिळालेला नाही. पण पूर्वी पांडवांनी हे एका रात्रीत बांधलं अशी आख्यायिका आहे आणि ती आजपर्यंत चालत असे आलेली आहे. थोडस गावाचं दुर्लक्ष, परिस्थिती त्यावेळची एकदम गावाची एकदम चांगली अशी नसल्यामुळं आर्थिक स्थिती किंवा देवाधर्माकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं सर्वांनी दिलेलं नव्हतं. त्यामुळे अगदी हे याच्यामध्ये गेलेलं मंदिर
म्हणजे विस्मृतीमध्ये गेलेलं मंदिर हे लोकांनी काही ज्यावेळेला सुशिक्षित चार मंडळी एकत्र आली आणि आता त्या काळापासून महाशिवरात्रीचा उत्सव चालू केला त्यांनी आणि सुरुवातीला अगदी 25 पैसे वर्गणी होती, त्यावर हा कारभार चालत चालत आज इथपर्यंत आलेला आहे. आणि या ठिकाणी आज मानसी वर्गणी 50 रुपये केलेली आहे. त्याच्या अगोदरपासून आमच्याही अगोदरपासून ती चालू आहे. तर या ठिकाणी साधारणतः मग आम्ही या विभागातील नेते अर्जुन आंबेडकर आमदार वगैरे यांना भेटून वगैरे या मंदिराच्या संदर्भात काय करता येईल का असं सांगितलं. त्यांचे भाऊ प्राध्यापक अर्जुन आंबेडकर वगैरे रोहिणी आंबेडकर वगैरे या मतदारसंघात आता निवडून आलेले आहेत, पूर्वी त्या होत्या, त्यांच्या कानावर हे घातल्यानंतर त्यांनी ते थोडंसं मनावर घेतलं आणि त्यांच्या नवसाला आमचा महादेव पावलेला आहे. आणि जवळजवळ 3 वेळा ते या ठिकाणी आमदार म्हणून आणि नुसते आमदार म्हणून नाही तर नामदार झालेले आहेत. आणि नामदारांचं पालकमंत्री जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री झालेले आहेत. अशा स्थितीत त्यांनी लक्ष घातलं आणि या मंदिराचं क वर्ग होतं ते क वर्गाचं काम पूर्ण करून ब वर्गाचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर निवळ हातलं मंदिराचं न करता ज्या भिंतीची पडझड झालेली होती, जवळजवळ म्हणजे अगदी कोलॅप्स होत आलेलं होतं, अशा स्थितीत सगळ्या ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली आणि या मंदिराचं काम आज मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्ही पूर्वीपासून हे मंदिर गेले कित्येक वर्ष पाहत आलेला आहात आणि आता या मंदिराचं नव्यानं नूतनीकरण म्हणजे जीर्णोद्धार थोडक्यात होत आहे. या ह्यानं कसं वाटतंय, कसं या प्रसंगी तुमची जीर्णोद्धाराच्या बाबतीत म्हणजे जर हे जीर्णोद्धार जे ज्या प्रमाणात धरलेले आहे निश्चित पूर्ण होणार, अडचण येणार नाही. पण त्यामुळं या देवाचाही महिमा आणि या ठिकाणी वसतिगृह वगैरे आता म्हणजे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी वगैरे सगळं केलंय. बांधलेलं वगैरे आहे. बांधकाम आता सध्या चालू आहे, अजून काय पूर्णत्वाला गेलेलं नाही. तर त्यावेळेला ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला बरेचशा या इथं भक्तांचा ओघ चालू राहणार आहे आणि याचं महात्म्य खूप मोठं वाढणार आहे. एवढंच नव्हे, महाराष्ट्रातून परवा काल मी इथं आलेलो होतो तर साधारणतः नाशिकमधून एक 4 नाथपंथीय लोक आलेले होते. आम्ही ते म्हणाले कोण कसं काय, आम्ही उडकत त्या ठिकाणी आलो. तर तुम्ही कोण? तर आम्ही नाथपंथी. कुठून आला? तर नाशिकहून आलाय. तर मी म्हटलं त्र्यंबकेश्वरला वगैरे गेलेलो आहे, मला माहिती आहे. मग त्यानंतर ते म्हणाले तुमचं नाव काय म्हणून त्यांना विचारल्यानंतर त्यांनी नाव सांगायचं टाळलं. ते म्हणाले आदेश, आम्हाला आदेश आलेला आहे, आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून त्यांनी पावत्या वगैरे आदेश वगैरे करून केलेले आहेत. हे फार मोठं पवित्र ते क्षेत्र आहे. नाव वगैरे विचारायचा प्रयत्न केला काल त्याला, तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती आहे का विचारायचा प्रयत्न केला. कुठेतरी ऐकून माहित असणार, एकदम तरुण होता मुलगा. मग ते म्हणाले काय आम्हाला काय याच्याबाबतची काय माहिती नाही, पण हे जेव्हा कानावर आले मनाने आम्हाला असा परमेश्वराचा आदेश झाला म्हणावे ते आले. म्हणजे भविष्यात किती लांब लांब लोक इथं येत आहेत, त्याची प्रचिती एवढी आहे. आणि मंदिराचं काम चांगल्या पद्धतीनं झालं तर अजून भाविकांचा ओघ नक्कीच वाढेल, निश्चित वाढणार आहे. एवढंच नव्हे तर या परिसरातलं आणि महाराष्ट्रातलं, जसं महाराष्ट्रात जसं इतर मंदिरांना जसं महत्व आहे त्यासारखं महत्व या ठिकाणी निश्चित प्राप्त होणार आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेला ही जमीन जी ख्यात जगद्गुरु पीठ करवीर यांची, तिथं काम करणारे इथं कुळांच्याकडून विनंती करून त्यांना भेटून वगैरे सगळे आम्ही कमिटीनं जाऊन निर्णय घेऊन त्यांच्याकडून ही जमीन आम्ही मिळवलेली आहे आणि हे बराचसा भाग आता डेव्हलप वगैरे होणार. तुम्ही शिक्षक होता, तुम्ही याच भागामध्ये काम केलेलं आहे, शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे की कुठे अन्य ठिकाणी? मी तसं शिक्षक म्हणून काम केलं. 61ला लागलो, 1961ला. आणि त्यावेळेला मी बाहेर होतो, खेडगे नावाचं गाव आहे इथं वरती, तिथं होतो. तिथून मी ज्या वेळेला धबधबा म्हणतात ते खेडगे धबधबा, होय, त्यानंतर मी ज्यावेळेला ट्रेनिंग कॉलेजवरून शेवटी तालुक्यातनं आलो त्यावेळेला मला बेगवडे या ठिकाणी टाकले गेले. त्याच्या आधी मी 1-1.5 वर्ष तिथं काम केलेलं होतं आणि त्या ठिकाणी काम केल्यानंतर इथं थोडासा 7वीचा निकाल वगैरे कमी लागला. त्यामुळं माझा 100% तिथं निकाल ग्रामीण भागामध्ये लागला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने मोठं पारितोषिक देऊन सत्कार समारंभ तिथं आयोजित केला होता. त्यावेळेला मग मला इथं या गावचे सरपंच त्यावेळेला गणपतराव मंगाज होते. त्यांनी त्यावेळेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्याकडून मला इथं बदलून आणलं आणि मी 15 वर्ष इथं मला
काम करण्याची चांगली संधी मिळाली. त्यावेळेला बरेचसे गावातले विद्यार्थी हे सगळे जवळजवळ आज या ठिकाणी आहे ते सगळे विद्यार्थी माझे विद्यार्थीच आहेत आणि त्यांनी झोकून देऊन काम करायला सुरुवात केली. टाकलेली जबाबदारी आज हे सगळे विद्यार्थी आहेत म्हणून सांगताना कसं वाटतंय? त्यामुळं चांगला आहे, विश्वास आहे. पण त्यांचा पण आमच्यावर विश्वास हा चांगला आहे की तुम्ही दिलेल्या या शिक्षणाचा आम्ही चांगल्या प्रकारे फायदा करू. या मंदिराकडे व्यवस्थित लक्ष वगैरे देणार, प्रामाणिकपणानं म्हटलं इथे काम करायला लागतंय आणि ते काम ते प्रामाणिकपणानं वगैरे करायला लागलेले आहे. अतिशय छान पद्धतीनं गुरुजी आपल्याला माहिती देतात. आणखी एक माहिती गुरुजी आम्हाला जाणून घ्यायची आहे. आता ह्या मंदिराचं काम सुरू आहे इथं, आता म्हणजे मंदिरातलं खोदकाम चालू आहे. या खोदकामाच्या दरम्यान काही अवशेष सापडतात, म्हणजे जुन्या काहीतरी मूर्ती, दगडावर कोरीव काम केलेलं, तर असं काही सापडलेलं आढळलेलं सांगा. असं जुन्या मूर्ती म्हणजे बाहेरच इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या. त्या सापडलेल्या ज्या शिवाच्या मंदिराचा मूर्ती समोर होत्या त्या तशाच नंबर टाकून तिथल्या तिथंच त्या केलेल्या आहेत. त्याच्यात तेच त्या वस्तू आपण बसवणार आहोत. इतर काय आर्थिक काय ज्या प्रमाणे पूर्वी मी म्हटलं होतं सोन्याची वीट अमुक तमुक परत सांगितलं होतं, असले काय अवशेष आम्हाला सापडलेले इथं नाही. मात्र इथं या मंदिराला ज्या वेळेला सुरुवात करायची त्यावेळेला थोडंसं शंका कुशंका निर्माण झाल्या लोकांच्या मनामध्ये की पांडवकालीन हे मंदिर म्हणतात, पांडवांनी बांधलेलं मंदिर म्हणतात, याला पहार कोणी लावायचे, हे पाडायचं कोणी, बांधायचं कसं, बांधताना काय अडथळे येतील का वगैरे या बाबीचा सगळ्या यांनी लोकांनी विचार वगैरे केला. आणि येथील धनाजी सलते नावाचं त्यांच्या अंगात बहिरेचं शिवखळा वगैरे येते आणि त्यांना विचारलं सगळ्या ग्रामस्थांनी विनंती करून, आणि त्यांनीच पहिला पायाचा दगड वगैरे हलवला आणि मग JCB लावली. आज तागायत आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. चांगली प्रगती आहे. चांगल्या भक्ती मार्गाने जर एखादी गोष्ट आपण करत असू तर ती नक्कीच पूर्णत्वास चांगल्या पद्धतीने जाते. हो हो. अशा पद्धतीनं या मंदिराचं नवीन पूर्णत्व म्हणजे जीर्णोद्वार इथं करण्याचं काम सुरू आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं अतिशय प्राचीन असणारं हे मंदिर या भागामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आज आपण पाहिलं या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाप्रसादासाठी प्रचंड गर्दी इथं भाविकांनी केलेली होती आणि गुरुजींनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली. ते स्वतः एक शिक्षक आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांनी याच भागामध्ये सेवा केलेली आहे, शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. या भागाची त्यांना पूर्णपणे माहिती आहे. या मंदिराविषयी त्यांनी अतिशय छान पद्धतीने माहिती दिली. लिखित स्वरूपात अशी कोणतीही माहिती नाहीये, पण पूर्वीपासून जे एक आख्यायिका सांगितली जाते की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे असं म्हणतात. ऐक्यू फक्त माहिती आहे, ही ऐक्यू माहिती आहे. आणि मग ती ऐक्यू माहिती पण जपून ठेवायचं तर अशी जुनी माणसं पाहिजेत किंवा ही माहिती पुढच्या पिढीने सांभाळून ठेवली पाहिजे. मी इथं मागे सांगितल्याप्रमाणे ती मी लिखित स्वरूपात करायला सुरुवात केलेली आहे आणि अरे वा, अतिशय बराचसा छान. हा टप्पा पूर्ण केलेला आहे. आणि त्याची एक छोटीशी का असना पुस्तिका तयार करायचा असा एक मानस आहे. या मंदिराची माहिती होय. जे ऐक्यू माहिती असतं ना पुढच्या पिढीला सुद्धा ती माहिती कळावी, समजावी. या मंदिराचं महत्व काय आहे, कधीपासून आहे वगैरे ही ऐक्यू का असना दंतकथा का असना कळावी अशा उद्देशाने केलेलं आहे. थोडासा भाग अपुरा राहिलेला आहे. हे लेखक एक माझा भाचाच आहे आणि त्याच्या शोधन ते केलेलं आहे. आणि ताबडतोब यावर्षी जरा त्याला अडचण आली म्हणून यावेळा ते उद्घाटन करून घ्यायचं. लवकर म्हणजे ते तुमची माहिती पूर्णत्वास येऊ दे, तुमचं लिखाण लवकर पूर्ण होऊ दे आणि ती माहिती प्रकाशित होऊन आम्हाला सगळ्यांना वाचायला मिळू दे अशीच अपेक्षा. आणि तुमच्या कार्यास, तुमच्या आरोग्यास आमच्या शुभेच्छा. या मंदिराविषयी आपण आताच गुरुजींच्याकडून माहिती जाणून घेत होतो. ही माहिती जाणून घेत असताना आज या मंदिराच्या इथं बरीच गर्दी आहे. गावातील अजून काही लोक आपल्या इथं म्हणजे या मंदिराच्या इथं येत असतात. आणखी आपल्या सोबत एक काका आहेत. काका, नाव सांगा आपलं. माझं हिंदूराव बाबासाहेब चव्हाण. मी पाटबंधारे खात्यामध्ये सेवा करून 25 वर्षापूर्वी निवृत्त झालेलो आहे. 25 वर्षापूर्वी तुम्ही निवृत्त झाला आणि आजही तुम्ही अगदी खणखणीत दिसताय. तर काकांच्याकडूनही आपल्याला आणखी काही माहिती जाणून घेता येते का, आपण पाहूयात. काय सांगाल या मंदिराविषयी, काय या मंदिराचं वैशिष्ट्य आहे? हे पांडवकालीन मंदिर आहे.
12 ज्योतिर्लिंगाची इथं स्थापना आहे. परंतु काय मूळ गाव जे या ठिकाणी येणारे भक्तगण जे आहेत ते गाव थोडस दूर राहतं. त्यामुळे जशी या मंदिराला गावकऱ्यांचं जसं सहकार्य पाहिजे तसं काय एवढं म्हणजे हे होत नाही. मध्ये तरी अगदी मोडकळीला आलेलं होतं. पण आम्ही त्यावेळेला मागच्या 25-30 वर्षापूर्वीचे तरुण असे काही गावातले जेगळे गुरुजी, गुरुजी, तुकाराम बापू ठाकूर वगैरे अशा आम्ही जवळजवळ 20-25 लोकांनी असं एक संच बांधला आणि 3 दिवसाचा नाही 7 दिवसाचा सप्ताह व्हायलाच पाहिजे असं हे केलं. आणि निराळे इथं गोट्या शर्यती, व्हॉलीबॉल, अशी क्रिकेट अशा टाईपचे सामने बोलून शेजापाजारच्या खेड्यातल्या लोकांना निमंत्रण वगैरे देऊन या ठिकाणी हे केलं. आणि वाढता वाढता आता एवढा ओघ हे झालाय 2-3 हजारापेक्षा जास्त लोक आजच्या महाप्रसादालाच हे करून येतात. तसंच इथं 7 दिवस अगदी रोज कीर्तन, भजन आणि पारायण वगैरे हे कंटिन्यू 7 दिवस चालू वगैरे असतं. पहाटेच्या दरम्यान साधारण सकाळी इथं म्हणजे आता याला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण या ठिकाणी एका भक्ताच्या ह्याच्यामध्ये अंगात थोडस म्हणजे आता अंधश्रद्धा काही लोक म्हणतात, परंतु उकळत्या खिरीमध्ये हात घालून खीर सगळी म्हणजे अशी उधळली जाते. म्हणजे आता याच्यामध्ये याला काय म्हणायचं ते प्रत्येकानं आपल्या हे म्हणावं. दैवी शक्ती दैवी शक्ती म्हणजे आम्ही तरी दैवी नाहीतर थोडासा जरी चटका लागला तरी आपल्याला आपल्या पात्रात वाढलेली खीर जरी थोडीशी हे झालं तरी आपल्याला चटका बसतोय. आणि त्या खिरीमध्ये हात घालून ती खीर उधळणं म्हणजे एवढं सोपं किंवा साधं. आणि शिवाय त्याला जखम वगैरे काही झालेली नसते त्या माणसाला. म्हणजे एवढं चांगलं तिथं आता महत्वाचं असं हे आहे. एक दैवी शक्तीचा चमत्कार दैवी शक्तीचा चमत्कार आहे. पूर्वी तर इथं खाली जे जुनाचं तलाव आहे त्याच्यामुळे रंगीबेरंगी मासे असायचे आणि ते मासे पकडले की त्याचं रक्त व्हायचं. म्हणजे पूर्वीचे ह्याच्यातले. तसं दर 12 वर्षांनी साधारणतः असं हे म्हणतात. आम्ही सुद्धा स्वतः 1-2 वेळा पाहिलेलं आहे. या ठिकाणी जी आता पाण्याची धार जी तलावामध्ये आहे ती दुधट रंगाची वगैरे असे नेमकी अगदी ही सोमवती अमावस्याची जी आहे या अमावस्याला अगदी त्याच्यातून काही महाशिवरात्रीला पाण्याचं असं धार वगैरे हे होत. इथं हे आजूबाजूला 12 ज्योतिर्लिंगांचं अगदी मंदिराच्या सभोवताली 12 ज्योतिर्लिंगाचे पिंड आहेत, म्हणजे शिवलिंग आहेत. तर त्याच्याविषयी माहिती काय सांगाल? 12 ज्योतिर्लिंग म्हणजे साधारणतः आम्ही स्वतः भीमाशंकर पाहिलं, कृष्णेश्वर पाहिलं, खाली रामेश्वर पाहिलं. तर त्या धर्तीवरच इथं साधारणतः सगळी ती जी निराळे जे आपल्या हिंदू धर्माच्या याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग म्हणतो, भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याची प्रतिकृती या ठिकाणी आहे. आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे पाहिले, रामेश्वरला मी स्वतः तिथं अगदी समुद्राच्या काठावर तिथे पाहिलेलं आहे. तर अगदी तीच प्रतिकृती आम्हाला या बारव्यातल्या या ह्याच्यामध्ये दिसते. आणि उत्खननामध्ये आता इथे नवीन बांधकाम जुनं जरा पडलेलं होतं 100-500 वर्षापूर्वीची ती घटना वगैरे पूर्वीची असणार. तर त्याच्यामध्ये जे जे काही अवशेष सापडले ते आता ही अशा मूर्ती अशा हे करून ठेवलेल्या आहेत इथे. होय होय. काकांनी आपल्याला अतिशय छान माहिती दिली. म्हणजे पूर्वीचं जे हे प्राचीन मंदिर आहे, बरेच वर्ष अगदी साधारण 500 वर्षांपूर्वी बांधकाम हे केलेलं असावं आणि आता मग त्याच्या हळूहळू कालांतरानं पडझड होत चाललेली आहे आणि मग याचा जीर्णोद्धार नव्यानं करायचा आहे. त्याचं कामही आता सध्या चालू आहे. आणि जीर्णोद्धार करत असताना काही खोदकामामध्ये जुने अवशेष, दगड, जी काही कोरलेल्या मूर्त्या आहेत ते इथं सापडतात. मध्यंतरीच आपण एक बातमी पाहिली होती की बारवेच्या मंदिराच्या इथे उत्खननामध्ये विरगळ काही सापडलेले आहेत. तर त्या विरगळाची माहिती म्हणजे त्याचं हे आत्ताच आपण इथं पाहिलं. मंदिर आता तिथं कठोर लावलंय तरी सुद्धा ते फुटायला तयार नाही. इतकं ते खोलीवर त्याचा पाया बिया बांधलेला आहे, इतकं मजबूत आहे. 5-7 हजार वर्षापूर्वीचा ही घटना आहे. आणि असं असताना आज आपण एका रात्रीत एवढं मंदिर होईल का? आज वैचारिक प्रवृत्ती वाढलेली आहे, त्यामुळे एका रात्रीत होईल का असे माणसांना शंका वाटते. पण देवाधर्मांचं असेल तर काय अशक्य असं असणारच नाही, ते करू शकतील. असं आपण ऐकतोय की पांडव एका रात्रीतच ते मंदिराचं काम करायचे, मंदिर बांधायचे आणि कोंबडा हरवला की म्हणे ते त्यांचं काम तिथं सोडून निघून जायचे. असं शक्य एका रात्रीत होईल का? आम्हाला एक दगड उचलला ना एका रात्रीत. आणि इतके हे दगड त्यावेळेला कुठले साधन
साधनं नसताना आणले कसे, किती बांधलं मोठे आहेत कसं? ते, किती वजनदार आहेत. हो काय मजबूत आहेत. भयानक वजनदार, ते काढताना जेसीबी लावले लावले हा. आणि त्यामुळे हे झालेलं आहे. तर आता काही असो, त्याचा इतिहास मिळवायचा प्रयत्न केला, पण काय सहसा आज काहीतरी काय सापडलेला नाही. आता एवढी सापडला तर बरं होईल. यंत्रसामग्री एवढी उजेडात येईल. प्रगत झालेली असताना देखील ते कोणत्या काम किती दिवस चालू आहे. राजाच्या काळात किंवा पांडवांच्या काळात किंवा अन्य कोणी असं हे या ठिकाणी स्थापन केले मंदिर, त्याचा प्रकाश पडेल, अधिक त्याच्यात माहिती मिळेल आणि सत्य माहिती समोर येईल. आपल्या अगदी भुदरगड किल्ल्याचं हे म्हणतोय आपण, ते भोजराजाच्या काळामध्ये झालेलं आहे. साधारण त्या कालखंडामध्ये हे झालं असावं असं एक वाटतंय. हा, अंदाज म्हणजे त्या परिसरातलं आहे त्यामुळे. काय झालंय, इथं शेजारी गुहा आहे, हा. वरती इथं या गाव म्हणजे पाल आणि बारवे याच्या मध्येच होय, डोंगरावर पालीच्या तिथं गुहा. गुहा आहे तिथं. त्या गुहेमध्ये प्राचीन काळातलं म्हणजे पूर्वीचा इतिहास असा की त्या गुहेपासून म्हणजे भुदरगड किल्ल्यावर जर तिथं काही शत्रूचा याचं काही जर झालं तर भुदरगड किल्ल्यावरून या गुहेतून या जंगलामध्ये येता येईल अशा टाईपची ती अखंड भुदरगड किल्ल्यापर्यंत तो बोगदा आहे. आता तो पडझड वगैरे हे झाला असेल कालाच्या ओघामध्ये, पण भुदरगड किल्ल्यावरून ते इथं अगदी ह्याच्यापर्यंत हे आहे. होय, ते बुवाची गबी गोवाचे गम वगैरे म्हणतात ते. मग त्या ठिकाणी तिथं आता तुळशी वृंदावन वगैरे मोठे मोठे तुळशी वृंदावन वगैरे आहे. तिथं आम्ही म्हणजे लहान असताना शाळेला इथं आम्ही असताना तिथं आमच्या सहलीवर तिथं जायचं आपल्या परिसरात परिसरातला आहे. वरती तलाव आहे आणि वरती अगदी एखादं म्हणजे हेलिकॉप्टरचं एखादं विमानतळ वगैरे होईल अशा टाईपचं तिथं अगदी चांगलं अगदी सपाट मैदान वगैरे, पाणी पिण्याची सगळी वरती चांगली सोय वगैरे हा. आणि पूर्वी ज्यावेळेला स्वातंत्र्याच्या त्या ह्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर जे होते तर त्या इंग्रजांच्या विरुद्ध जे आपले लोक जे काही हे जे करायचे तर त्यावेळेला तिथं त्या गुहेमध्ये ते मुक्कामला यायला त्याला असायचं. गुहा ही अगदी अज्ञात असायची आणि त्यावेळेला इथलेच म्हणजे आमच्यातलेच काही आमचे चुलते वगैरे असे ह्याच्यातले म्हणजे नात्यान वगैरे असे काही असणारे जेवण इथं भाकरी बांधायचं, भाकरीचं मोठं चौडसं बांधायचं आणि तिथल्या लोकांना पोहोच करायचं. म्हणजे अशी त्या गुहेमध्ये बरेच दिवस ते स्वातंत्र्य सैनिक वगैरे सगळे राहायचे. आपण पाहतोय साधारण 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यापूर्वी अनेक असे लढे झाले आणि या लढ्यामध्ये देशातील अनेक तरुणांचा त्यामध्ये सहभाग होता, क्रांतिकारांचा सहभाग होता. आणि ज्यावेळी भुदरगड कचेरीचा जो हल्ला किंवा ती जी आपण ऐतिहासिक घटना म्हणतो 1942 ला तो लढा झाला होता आणि 13/12चं बलिदान म्हणून तिथं हुतात्मा स्मारक आहे. तिथं प्रतीक आपण गारगोटीतलं जे क्रांतिज्योत म्हणतोय आता जे आहे ठिकाण भुदरगड कचेरीच्या समोरचं, तर ते त्याचं एक प्रतीक म्हणून त्या स्वातंत्र्यवीरांचं हुतात्मा स्मारक म्हणून ते आहे तिथं. तर ते जे स्वातंत्र्यवीर होते त्या लढ्याच्या दरम्यान लपून बसण्यासाठीच ते त्यांचं एक ठिकाण होतं, गुहाची गबी म्हणून. त्या गुहेचा आधार घेऊन ते तिथं राहायचे. जेवणही मिळायचं नाही कधी, झाडपाला पालापाचोळा खाऊन ते जगत होते असं ऐकायला मिळतं. आता काकांनी त्याची माहिती आपल्याला या माध्यमातून दिलेली आहे. बरीच अशी प्राचीन ऐतिहासिक माहिती अशा जुन्या जाणकार मंडळींकडून आपल्याला मिळत असते आणि या माहितीचं संकलन अशा बातम्यांच्या माध्यमातून होत असतं. पाहत राहा अशाच काही नवनवीन माहितीसाठी आवाज कोल्हापूरचा.